गुड मॉर्निंग एव्हरीबडी. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. आलात का सर्वजण? हॅलो. चला, जे जे आलेत त्यांनी तसं मेसेज करा, म्हणजे मग आपल्याला सुरू करायला. आपलं 2-3 दिवसापासून रेंगाळलेले युनिट जे आहे क्षेत्रफळ, त्याच्यावरची राहिलेली 1-2 उदाहरणं आपण आज घेऊ आणि पुढच्या घटकाला सुरुवात करू. हा, चला. आता जे जॉईन झाले असतील सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काल तुम्हाला एक घरी प्रश्न दिला होता, बरोबर? आठवतंय का? पहा, काय आलं उत्तर सांगा. का अगोदर दुसरा प्रश्न घेऊ? थोडासा वेळ मिळेल, काही जण येत असतील अजून तर. बघा, आपला एक प्रश्न झाला होता की वर्तुळामध्ये अंतर्लिखित चौरस दिलेला होता आणि चौरसाची बाजू दिलेली असताना रेखांकित भागाचं क्षेत्रफळ, म्हणजे वर्तुळ आणि चौरसाच्या व्यतिरिक्त जो पोर्शन किंवा जो भाग उरतो तो रेखांकित केलेला आकृतीत आपल्याला दाखवलेला होता, बरोबर? त्याच्या उलट मी असं म्हटलं की समजा चौरसामध्येच वर्तुळ अंतर्लिखित झालं, बरोबर की नाही, तर रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढा. आलंय तुमचं उत्तर? केलंय घरी ट्राय सर्वांनी? एक जणाने आपण क्लास लिव्ह करत असतानाच आन्सर टाकलं होतं. बघूया, तुम्हाला ऑप्शन पण देते हवं तर मी. हा, थँक्स. हॅपी न्यू इयर सर्वांना. भैरवीने टाकलं आन्सर 21.5. काहीच दिसत नाही क्षितिजा. असं कसं होईल बेटा? तू याच्यात आहे का बघ रेंज मध्ये? क्षितिजा, रेंज मध्ये आहे का बघ तू? हा, आता दिसतंय का? हा, निहिरा हॅपी न्यू इयर. ठीक आहे, थँक्यू. क्षितिजाला दिसत नाही म्हणते, बाकी सर्वांना दिसतंय का बरं? रिद्धी हॅपी न्यू इयर. चल, बोर्ड वगैरे दिसतोय क्लिअर? वाईट दिसतंय? बर. .5 ने कमी काय म्हणते भैरवी? मला कळलं नाही बेटा. हा, तन्मयला दिसतोय बोर्ड. बर, बाकी सर्वांनी टाका बरं येस म्हणून, दिसत असेल क्लिअर व्यवस्थित तर. हा, म्हणजे मला कळेल की क्षितिजाचा काही प्रॉब्लेम आहे की काय. मयुरेश, निहिरा, बऱ्याच जणांनी येस टाकलंय. सारंगला पण क्लिअर दिसतंय, श्रावणीला पण दिसतंय. ठीक आहे, क्षितिजा बघ बेटा तुझा काय प्रॉब्लेम आहे. हा, तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणूनच बोर्डचा कलर थोडासा मी चेंज केला आज. हा, कालच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर. कमी तू म्हणाली म्हणून मला प्रश्न पडला. भैरवी, कालच्या प्रश्नाचं उत्तर 21.5 आलंय. बाकी सर्वजण पहा, आपल्याला सोल्युशनची आवश्यकता असेल किंवा आपण घेतच असतो सोल्युशन, म्हणून आपल्याला काय करायचंय आता? चौरसामध्ये वर्तुळ दाखवायचंय, बरोबर की नाही?
समजा. हा बर, कालचा बोर्ड छान होता, तन्मय म्हणतोय. करायची का ऍडजस्टमेंट? ठीक आहे, करता येईल, काही प्रॉब्लेम नाही. कालचा बोर्ड घेता येईल आता. वन 183 120. बघा, ठीक आहे आता. बघा, आपला प्रश्न काय आहे की या चौरसामध्ये हे वर्तुळ त्याच्या चारही बाजूंना स्पर्श करते, टच करते, आणि मग आपल्याला रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचंय. रेखांकित भाग, हा बरोबर की नाही? हे लक्षात घ्या की आता तुम्ही आपल्याला हे सर्कल जे आहे ते याला टच झालेले आहे सर्व बाजूंना. आकृती काढताना थोड्याशा टेक्निकल गोष्टींमुळे समजा ते परफेक्ट दिसत नसलं तरी आपल्याला प्रश्नात काय सांगितलंय हे आपण समजून घ्यायचं. हा, आता भैरवीने आन्सर टाकलेलं आहे. आणखी काही जणांनी सोडवून, कोणाचं आलं होतं नक्की काल क्लास संपवत असताना हे माझ्या आता लक्षात नाही, पण बघा आपण सोल्युशन घेऊ. आपल्याला चौरसाची बाजू जी आहे ती दिलेली आहे 10, म्हणजेच काय, ही जी चौरसाची बाजू आहे तोच आपल्या वर्तुळाचा व्यास आहे. म्हणजे वर्तुळाची काय आहे, डायमीटर, सर्कलची डायमीटर. मग आपले रेडियस किती येईल बघा, d इज इक्वल टू 10 सेंटीमीटर है ना. कारण का, साइड ऑफ द स्क्वेअर किंवा चौरसाची बाजू. म्हणून r इज इक्वल टू बरोबर 5 सेंटीमीटर, जे काय दिलं असेल ते. आता आपल्याला काय करावं लागेल, चौरसाचं क्षेत्रफळ वजा वर्तुळाचं क्षेत्रफळ, बरोबर. रेखांकित भागाचं क्षेत्रफळ बरोबर चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आता एक काम करते मी, आपल्याला वेळ वाचवण्यासाठी चौरसाचं क्षेत्रफळ वजा वर्तुळाचं क्षेत्रफळ. चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे 10चा वर्ग, आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलं की पाय आर वर्ग हे सूत्र आहे. पण पायची किंमत 22/7 कधी घ्यायची, जेव्हा आपल्याला त्रिज्या ही 7च्या पटीत असेल तेव्हा. म्हणून आपण आता 22/7 न घेता 3.14, आणि आर वर्ग म्हणजे 5×5 बरोबर. आता इथे किती आलं, 10चा वर्ग 100 वजा 3.14×25. बघा, करा गुणाकार चटकन. 3.14×25 करताय. 3.14×25 गुणाकार येतो 78.50. 25चा पाडा सोपा आहे, त्याच्यामुळे गुणाकार चटकन येईल. आणि मग त्यांची वजाबाकी केली, उत्तर आलं 21.5 किंवा 50. समजलं? हे आलं रेखांकित भागाचं क्षेत्रफळ.
आणि आपल्याला त्याचं एकक काय इथे सेंटीमीटर दिलेलं आहे म्हटल्यावर आपण सेंटीमीटर स्क्वेअर, चौसेमी, म्हणजे हेच आपण चौसेमी असं पण लिहू शकतो किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. समजलं? चला आता पुढचा प्रश्न. हवंय का सोल्युशन बघा. पुढचा एकच प्रश्न घेऊ आणि मग आपण पुढच्या घटकाला सुरुवात करू. प्रश्न असा आहे की एक चौरसाकृती रान आहे. रान म्हणजे काय की जिथे जनावरांना चरण्यासाठी गवत उपलब्ध असतं, गवत असतं, असं त्या ठिकाणाला काय म्हणतात? रान. म्हणजे शेताचा भाग. शेत आणि रान ह्या दोन गोष्टींमध्येही फरक आहे, तेही जाणून घ्या. रान म्हणजे चराऊ, जिथे गुरं चारली जातात किंवा जनावरं चरण्यासाठी सोडतात, बांधतात. असं चौरसाकृती चराऊ रान आहे. आणि त्याच्या कोपऱ्यावर इथे एक घोडा बांधलेला आहे. आपल्याला तो घोडाच्या दोरीने बांधलाय, त्याची लांबी दिली आहे 10 मीटर लांबीच्या दोरीने तो घोडा बांधलेला आहे. 10 मीटर लांब दोर, त्याच्या साह्याने या कोपऱ्यामध्ये तो घोडा बांधलाय. तर तो या चौरसाकृती रानातलं किती जागेतलं गवत खाऊ शकेल असा प्रश्न आहे. प्रश्न समजतोय? चौरसाकृती रानाच्या कोपऱ्यात 10 मीटर लांबीच्या दोराने घोडा बांधलेला आहे. तर तो चौरसाकृती रानातील रानाच्या किती भागातील गवत खाऊ शकतो? बघा, प्रयत्न करत असाल तर हो सांगा, नसेल तर मग लगेचच सोल्युशन घ्यायला. बरं क्षितिजा, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? दिसतंय का तुला आता? चला, करताय प्रयत्न? हिंट अशी आहे याच्यासाठी बघा की या कोपऱ्यात तो बांधलाय ना, आपण जो दोर घेणार आहे हा, त्याच्या साह्याने तो इथे आणि इकडे पण पोहोचणार आहे. बरोबर? ही हिंट आहे तुम्हाला. तो किती भागातलं गवत खाऊ शकणार आहे? हे एवढं. हे आपल्याला दोरची लांबी किती दिलेली आहे? 10 मीटर. घ्यायचं सोल्युशन? खूप सोपा प्रश्न आहे, फक्त तो लेखी स्वरूपात मांडलाय. आपण कालच याचं फॉर्म्युला म्हणजे सूत्र अभ्यासलेलं आहे. हा आकार कोणता तयार झाला? वर्तुळ पाकळी. हो. आणि वर्तुळ पाकळीची त्रिज्या किती येईल? जितक्या लांबीच्या दोराने तो घोडा बांधलाय ती त्या वर्तुळ पाकळीची त्रिज्या येणार आहे. ही पण हिंट दिली. वा वा, भैरवीने टाकला आन्सर. क्षितिजा, तुझा काय प्रॉब्लेम आहे बघ बरं बेटा. अजूनही दिसत नाही म्हणजे विशेष आहेत, कारण सर्वांना दिसतंय.
कोणाचा तसा काही मेसेज नाहीये. भैरवीचा आन्सर आलाय, शाबास. 78.5 स्क्वेअर मीटर किंवा चौरस मीटर इतक्या जागेतलं गवत तो घोडा खाऊ शकतो. आणखी कोणाचा ट्राय चाललाय का? चला, तुम्ही सर्वच जण जवळजवळ 80-90% विद्यार्थी सोडवाल याची मला खात्री आहे. बघा सोल्युशन, ही वर्तुळ पाकळी तयार झाली. आणि वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं सूत्र बरोबर θ/360 गुणिले पाय r वर्ग. आता बघा, थिटा म्हणजे काय? ती पाकळी जिथे तयार झाली तिथला कोण. चौरसाकृती रान सांगितले म्हणजे तो 90 अंश आहे, बरोबर. आणि आर त्रिज्या जी आहे ती मी तुम्हाला आधीच सांगितलं की जितकी लांबी आहे दोराची म्हणजे घोडा तितक्या जागेमध्ये फिरू शकतो. बघा, असं आपण जर सर्कल काढलं तर तेवढाच गोलाकार फिरेल की नाही दोरीला बांधलेला. आणि म्हणून बरं, तन्मयची रेंज गेलेली होती. आता मग आर आहे 10, थिटा आहे 90. कमीत कमी वेळात कॅल्क्युलेशन होतं आपलं. बघा 3.14 आणि आर वर्ग म्हणजे डायरेक्टली तुम्ही 10 गुणिले 10 डायरेक्टली 100 किंवा 10 गुणिले 10 लिहिले तरी चालेल. गुणिले 100. 0 0 गेला, 9 चोक 36. आणि ह्या दोघांचा गुणाकार जो आहे 100 ने गुणलं म्हणजे 2 घर डेसिमल पॉइंट उजवीकडे जाणार आहे, बरोबर ना. म्हणून 314/4 आणि हा भागाकार तुम्हाला सहज येतो, बरोबर. याचं उत्तर येतं 78.5. समजलं? कोणाची काही शंका असेल तर टाका फक्त, नाहीतर आपल्याला पुढे जायला. आणि तरीही आपण घेतली त्याच्यापेक्षा वेगळी उदाहरणं तुम्हाला क्षेत्रफळाची कुठल्या प्रश्नपत्रिकेत कुठल्या पुस्तकात आढळली तर तुम्ही विचारू शकता, सोल्युशन जमत नसेल तर. क्षितिजा, आवाज क्लिअर येतो का ग बेटा तुला? हॅलो क्षितिजा, आवाज येतोय का क्लिअर? चला, आता आपल्याला पुढच्या घटकाला सुरुवात करायची आहे. तो घटक म्हणजे पृष्ठफळ व घनफळ. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण घेणार आहोत पृष्ठफळ. आता पृष्ठफळ म्हणजे पृष्ठभागाचं क्षेत्रफळ. याच्या अगोदर आपण क्षेत्रफळ हाच घटक संपवलाय, बरोबर. त्या द्विमितीय आकृत्या ज्या आहेत म्हणजे ज्यांना लांबी रुंदी किंवा बाजू अशा आकृत्या आहेत त्यांच्या पृष्ठभागांनी किंवा त्या आकृत्यांनी सपाट पृष्ठभागावर व्यापलेली जागा म्हणजे त्यांचं क्षेत्रफळ. आता पृष्ठफळ आणि घनफळ या संकल्पना ज्या आहेत त्या त्रिमितीय आकृत्यांच्या बाबतीत आहे. त्रिमितीय आकृती म्हणजे 3 डायमेन्शनल फिगर. मग आता 3 डायमेन्शनल फिगर्स कोणकोणते आहेत बघा. तुम्ही अभ्यासले आतापर्यंत शेप्स वेगवेगळे, म्हणजे विविध आकाराच्या वस्तू ज्या आपण डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा अनुभवतो, पाहतो, त्यांना आपल्या या घटकामध्ये महत्वाचं स्थान आहे. कोणकोणत्या आहेत वस्तू? भैरवीन टाकले क्यूब. करेक्ट, व्हेरी गुड. क्यूब म्हणजे
घन सर्व बाजू सारख्या असलेला लाकडी ठोकळा आपण घेतला. आणखी त्याचं उदाहरण देता येईल? काय काय सांगता येईल का? जर मोजून मापून, हा सापसिरीचा फासा हे त्याचं एक परफेक्ट उदाहरण आहे. तसं पाहिलं तर बर्फीची वडी, सोनपापडीची वडी, हे आकार पण आपण घेऊ शकतो, पण ते परफेक्ट असतील, सर्व साइड्स त्याच्या सारख्या असतील तर हे क्यूब किंवा घनाचं उदाहरण आहे. प्रत्यक्ष आपण ते पाहू. बघा, फिगर मोठी हवी आहे का? टिकाची ती होते, साईड सगळं सारख्या. दिसते फिगर बरोबर? हा, बर, ठीक आहे. तन्मय म्हणतोय क्युबॉइड आहे. आणखी स्पिअरचं स्पेलिंग चुकलंय बाळा, फक्त स्पिअर आहे करेक्ट. भैरवीने सांगितलं, पुढे क्युबॉइड आहे. आणखी सेप्स सांगितले, घेऊ आपण आता. हा झाला क्यूब, ज्याच्या ऑल साइड्स इक्वल असतात. हा, आता म्हणजे हे लक्षात घ्या, आपला जो स्क्वेअर आहे, वेगवेगळे 6 स्क्वेअर सरफेसेस जोडून तयार केलेली ही 3 डायमेन्शनल फिगर आहे, असं समजायचं आपण. बरोबर? तुम्ही सापसिरीचा फासा पाहिलाय सर्वांनी? त्याला किती सरफेसेस असतात, म्हणजे किती पृष्ठभाग असतात, किती कडा असतात आणि शिरोबिंदू असतात, हेही तुम्हाला आता माहित आहे. बरोबर? त्याचप्रमाणे क्युबॉइड म्हणजे इष्टिकाचिती. हा झाला घन म्हणजे क्यूब. पुढचा क्युबॉइड म्हणजे इष्टिकाचिती. आता पुढचा स्पिअर सांगितलं तन्मयने. ठीक आहे, स्पिअर जो आहे म्हणजेच गोल. वर्तुळ नाही, गोल. येते लक्षात? हा, म्हणजे ही वर्तुळाशी संबंधित 3 डायमेन्शनल फिगर आहे. बरोबर की नाही? गोलाकार परंतु भरीव. आणखी हा, ठीक आहे. त्याचं उदाहरण तुम्ही काय घ्याल? बॉल. बरोबर? आता याचे सेप्स मी तुम्हाला इथे बघा. स्पिअर, बरोबर. क्युबॉइड पाहिजे आपल्याला. समजलं? आता आयताकृतीत याचे पृष्ठभाग आयताकृती असतात. बरोबर? म्हणजे आयताशी संबंधित ही 3 डायमेन्शनल फिगर आहे. समजलं? आता यांच्या बाबतीत आपल्याला पृष्ठफळाच्या सूत्राचा अभ्यास करायचा आणि मग घनफळाचा. पहा, आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किंवा आपल्या समोर जर फिगर असेल, सापसिरीचा फासा असेल, तर त्याला 6 पृष्ठभाग आहे आणि एक पृष्ठभाग हा चौरसाकृती आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग. इथे किती पृष्ठभाग आहेत? 6. मग असं 6 पृष्ठभागांचं पृष्ठफळ काढताना त्याचं सूत्र होईल 6 गुणिले बाजूचा वर्ग. बरोबर? हा, बर. आणखी मला वाटतं तन्मयनेच टाकलंय का? अर्थ आणि सिलेंडर. ठीक आहे, सिलेंडर घेणारच आहोत पुढे आपण आणखी. याच्यामध्ये कोन आणि सिलेंडर 2 सेप्स राहिले. आता इथे बघा, 6 सरफेसेस आहेत.
पहा बर का, 1 2 हे सेम आहेत बरोबर, 3 4 हे सेम आहेत आणि याला मी 5 म्हटलं ना, हा फ्रंटचा 5 आणि बॅकचा 6. 6 सरफेसेस आहे, प्रत्येकाचा सेट कोणता आहे, आयताकृती म्हणजे रेक्टँगल. मग त्यांची लांबी आणि रुंदीचा जर विचार केला तर क्युबॉइड म्हणजे उदाहरण आपण दिलंच नाही, मॅचबॉक्स किंवा ब्रिक म्हणजे वीट, काडेपेटी, तुमचा कंपास बॉक्स हे घेऊ आपण, आणि हा मोबाईल आहे, एकदम परफेक्ट असते उदाहरण होतंय का पहा तुम्ही. हा होतंय, ठीक आहे. तुमची बंद केलेली नोटबुक किंवा बुक, हा आता त्याचे जे सरफेसेस आहे त्याला लांबी, रुंदी आणि उंची असते. दिसते तुम्हाला? हा जो बॉक्स आहे हा पण एक काय आहे, क्युबॉइड आहे. सरफेसेस पाहायचे झाले फ्रंट बॅक, राईट लेफ्ट, अप्पर लोअर, बरोबर. आता हे जे 6 सरफेसेस आहे तर त्यांचा आपल्याला सरफेस एरिया विचारात जर घेतला तर म्हणजे 6 आयतांचं क्षेत्रफळ आहे, परंतु त्याला लांबी, रुंदी आणि उंची 3 वेगवेगळ्या बाजू आहेत. म्हणून आपण जर 2 BH एका पृष्ठ 2 सारखे आहेत, तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणं गरजेचं आहे का, लांबी आणि रुंदी, उंची, जर हे आपण विचारात घेतले पहा, हा पृष्ठभाग जर विचारात घेतला, दिसताना आपल्याला तो पॅरलेलोग्राम दिसतोय तिथे, बरोबर आहे ना, फिगर काढताना. हा वहीचं उदाहरण टाकलं भैरवीने, शाबास. बघा हा जो एक पृष्ठभाग आहे याच्यामध्ये काय आहे, याची उंची, बरोबर. आपण असा विचारात घेतलं तर किंवा असा घ्या, ही लांबी आणि ही उंची, बरोबर की नाही, असे 2 पृष्ठभाग. आता उंची आणि रुंदी, उंची म्हणजे h आणि रुंदी म्हणजे ब्रेड, असे 2 पृष्ठभाग 2 BH लिहिले मी, प्लस 2 HL प्लस 2 LB. पहा बरं का, 2 BH झालं आपलं, h हाईट आणि ब्रेड्थ, असे 2 सरफेसेस आहेत, बरोबर की नाही. त्याच पद्धतीने हा जो वरचा सरफेस आपल्याला विचारात घ्यायचा तो काय आता, ही लेंथ आणि ही ब्रेड्थ, बरोबर की नाही, ही लेंथ आणि ही ब्रेड्थ. सो LB असा वरचा आणि खालचा 2 आहेत. आपल्याला खरं तर एवढा वेळ नाहीये, पण येथे एकदा परफेक्ट लक्षात आलं की म्हणजे फॉर्म्युला आपण कधीच विसरणार नाही, त्याच्यासाठी मी सांगते. आणि पहिला सरफेस लक्षात घ्यायचं, आपण क्रमाने लक्षात ठेवायचं झालं, आपण 2 याला कॉमन घ्यायचा, LB प्लस BH प्लस HL. समजलं का पहा, LB लेंथ इंटू ब्रेड्थ, B ने संपलं की B ने सुरू केलं, BH प्लस H ने संपलं, H ने सुरू केलं आणि राहिलेला L घेतला त्याच्यासोबत, त्याचा प्रॉडक्ट. समजलं फॉर्म्युला. हा आता स्फिअर, त्याचा जो सरफेस एरिया आहे तो 4 पाय R स्क्वेअर असा आहे, 4 पाय R स्क्वेअर. स्फिअरचा जो सरफेस एरिया म्हणजे पृष्ठफळ जे आहे ते 4 पाय R स्क्वेअर आहे, समजलं. आणि पृष्ठफळाची जी एककं आहेत, आपल्याला क्षेत्रफळाची जी एककं आहेत तीच पृष्ठफळाची आहे, चौरस सेमी किंवा चौरस मीटर. आता आपल्याला आणखी पुढच्या फिगर्स घ्यायच्या आहेत. काय राहिलं आपलं, सिलेंडर आणि कोन. बघा दिसतायत सिलेंडर आणि कोन. हा सिलेंडर
आणि हा कोन. आता पहा, हा कोन जो आहे त्याचा हा बेस सर्क्युलर आहे आणि इथे त्याची आपल्याला ही परपेंडिक्युलर हाईट दाखवता येते. आणि इथे याचा बेस अप्पर आणि लोअर सरफेस सर्क्युलर आहेत आणि याला सुद्धा हाईट आहे. बरोबर की नाही? आणि डायमीटर आहे त्याचा सर्क्युलर सरफेस जो आहे त्याला डायमीटर आहे म्हणजेच रेडियस पण आहे. हा, आता पहा, वा वा वा, तन्मयने टाकलंय तंबू, व्हेरी गुड. याचं जे उदाहरण आहे दैनंदिन जीवनातलं त्याला आपण काय म्हणतो? हा कोण आहे म्हणजे शंकू. दैनंदिन जीवनातलं उदाहरण द्यायचं झालं तर त्याने आपल्याला दिले की तंबू. आणखी उदाहरण सांगायचं झालं तर आईस्क्रीमचा कोन, मेहंदीचा कोन, शेंगादाणे फुटाणे विकत मिळतात तो कोन, आणि अतिशय परफेक्ट होईल ते बर्थडेला तुम्ही टोप्या वापरता की नाही, जोकरच्या टोकदार टोप्या, ते उदाहरण. बरोबर? आणि त्याच तर आपल्या घरात पण आहे. बरोबर? तसं आपण गॅसची टाकी जी आहे ना त्याला सिलेंडर म्हणतो. बरोबर आहे की नाही? गॅस सिलेंडर ते ह्या आकाराचं असतं म्हणून. आणि घरात आपल्या डब्बे पण ह्या आकाराचे असतात, पाण्याच्या टाक्या पण ह्या आकाराच्या असतात. हा, पाण्याचं पिंपही ह्या आकाराचं असतं. पाण्याची बॉटल, हा, बिस्लरी वगळता आपल्याला परफेक्ट शेप असणारी हा पाण्याचा बॉटल, पाण्याची बॉटल. हो, बरोबर. सिलेंडरचे एक्झाम्पल क्षितिजाने टाकले पाईप, व्हेरी गुड. हा, श्रावणीने वाढदिवसाच्या टोप्या टाकलंच होतं. हा, सॉरी. आता बघा, हे काय? सिलेंडर. म्हणजेच याला मराठीत वृत्तचिती आपण म्हणतो. आता याच्यामध्ये जर आपल्याला पृष्ठफळ काढायचं झालं तर वक्र पृष्ठफळ पण येतं आणि एकूण पृष्ठफळ पण येतं. तर त्याचं वक्र पृष्ठफळ जे आहे बरोबर 2πr(h) कसं आलं ते मी सांगते. हा, आणि शंकूचं वक्र पृष्ठफळ जर म्हटलं, तुमचे फॉर्म्युले काहींचे पाठ पण असतील जर अगोदरच तुम्ही अभ्यासाला लागले असाल तर. पण बर, थर्मासचं पण उदाहरण दिले तन्मयने. हा, शाबास, ठीक आहे, बरोबर. आता हे जी फॉर्म्युले आहेत हे आपल्याला त्या फिगरनुसार तयार करता येतात. काहींच्या बाबतीतले लक्षात ठेवणं क्लिष्ट आहे पण काही खूप सोपं आहे. आता पहा की याचं वक्र पृष्ठफळ 2πr(h). समजा माझ्याकडे हा एक रेक्टँग्युलर पेपर आहे, बरोबर, म्हणजे आयताकृती. जर मी याला फोल्ड केलं हा आणि अशा पद्धतीने आता मी बनवलेला जो सेफ आहे किंवा तुमच्या बुक, तुम्ही जागेवरच बसलेला आहात, बुक नोटबुक जे घ्या तुमच्या समोर आहे ते फक्त रोल करा, दोन्ही टोकं एकमेकाला तंतोतंत जोडा आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुमची वृत्तचिती म्हणजे सिलेंडर तयार झाला. करेक्ट? हा, आता हा सिलेंडर जो आहे त्याचं आपल्याला कर्ड सरफेस एरिया म्हणजेच वक्र पृष्ठफळ काढायचं झालं, फक्त एवढं भाग, हा पृष्ठभाग, वक्र पृष्ठभाग जो आहे तर तो काय एक आयत आहे, रेक्टँगल आहे. बरोबर की नाही? मग रेक्टँगलची जी लेंथ होती ती काय केली आपण सर्क्युलर पोर्शन मध्ये फोल्ड झाली. बरोबर आहे की नाही?
म्हणजेच 2πr. बरोबर. रेक्टँगलची लेंथ, आता रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे आपला L इंटू बी, लेंथ इंटू ब्रेड्थ, म्हणजे लांबी गुणिले रुंदी. पण आता जी आपल्या आयताची लांबी होती ती मी काय केली, सर्क्युलर मध्ये फोल्ड केली, आणि जी त्याची रुंदी आहे ती आता आपल्या सिलेंडरची हाईट झाली. बरोबर. हा, म्हणून ती जी हाईट आहे, ही जी लेंथ आहे ती सर्क्युलर पोर्शन मध्ये फोल्ड झाली, म्हणजेच काय 2πr, आणि ब्रेड्थ जी आहे ती आता आपली हाईट झालेली आहे. झालं 2πrh हा फॉर्म्युला. बरोबर की नाही. अशा पद्धतीने आपल्याला तो लक्षात ठेवता येतो. तन्मयने सांगितलं ट्यूबलाइट हे पण सिलेंडरचं एक्झाम्पल. हे समजलं. आता जर आपल्याला याचा टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा असेल, टोटल सरफेस एरिया, तर याच्यामध्ये आणखी 2πr ऍड करावा लागेल. बरोबर की नाही. आणि म्हणून टोटल सरफेस एरिया याचा जो फॉर्म्युला आहे, म्हणजे वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ बरोबर 2πr कंसात h अधिक r. 2πr कंसात h अधिक r. आणि तसंच याचं इथे लिहिते मी एकूण पृष्ठफळ. शंकूचं एकूण पृष्ठफळ बरोबर πr कंसात L अधिक r. आता लक्षात घ्या बाळांनो, याच्यामध्ये L अधिक r, L म्हणजे काय, तर ही तिरकस उंची, r म्हणजे काय, रेडियस म्हणजे ही त्रिज्या, आणि आपल्याला कधी कधी त्याची लंब उंची दिलेली असते. लंब उंची म्हणजे h. मग आपल्याला माहिती आहे की इथे हा काटकोन तयार झाला. जर आपल्याला h आणि r माहित असेल तर L काढता येईल पायथागोरस नुसार. बरोबर की नाही. तन्मय काय म्हणायचं, 2πr कंसात h अधिक r फॉर्म्युला टाकलाय तू. बर बर बर, ठीक आहे. 2πr कंसात h अधिक r, तोच फॉर्म्युला तू पुन्हा लिहित होता. चला, हे समजलं तुम्हाला. आता इथे आपल्याला L आणि R माहित असतील तरी H काढता येतो, H आणि R माहित असेल तरी L काढता येतो, याच्यामध्ये पायथागोरस प्रमाणे. जायचं पुढे. ही झालं. आपल्याकडे वेळ किती आहे पाहू. आता आपण ही पृष्ठफळांची सूत्र अभ्यासली, लक्षात घ्या. सर्व पृष्ठफळांची सूत्र एकदा ओव्हरलुक करा. दिसत आहेत ना सर्वांना. आता पहा, क्यूब, क्युबॉइड आणि स्पियर, घन, इष्टिकाचिती, गोल. घणाचं पृष्ठफळ काढायचं झालं तर 6 गुणिले बाजू वर्ग. इष्टिकाचितीचं पृष्ठफळ काढायचं झालं तर 2 कंसात LB अधिक BH अधिक HL. कारण 2 समान पृष्ठभाग असतात. L आणि B एरिया असणारे 2 पृष्ठभाग आहे, B आणि H असणारे 2 पृष्ठभाग आहेत, आणि H आणि L असणारे 2 पृष्ठभाग आहे. म्हणून समजलं. सिलेंडर म्हणजे वृत्तचिती, त्याचं जर वक्र पृष्ठफळ काढायचं झालं म्हणजे त्याचा बेस विचारात न घेता, बरोबर की नाही, 2πrh. आणि एकूण पृष्ठफळ काढायचं झालं तर 2πr कंसात h प्लस r. समजते. तसंच शंकूच्या बाबतीत वक्र पृष्ठफळ πrl आणि एकूण पृष्ठफळ πr कंसात l अधिक r. एक मिनिट खात्री करते.
बरोबर आहे. मला असं वाटलं इथे काही गोंधळ झालाय का. आणि स्पियर म्हणजे गोलाचं पृष्ठफळ जे काढायचंय ते आहे 4πr वर्ग. समजलं. आता आपण ही सूत्र तुम्ही लक्षात ठेवली, लिहून घेत, वहीवर नोट केली असतील किंवा तुमच्याकडे स्टडी मटेरियल आहे त्यात आहे, ती फक्त एकदा काय करायची, रिवाइज करायची. मग आता आपण जाऊ पुढे घनफळाच्या सूत्रांकडे. आता घनफळाची सूत्र सुद्धा आपल्याला या 5 त्रिमितीय आकृत्यांच्या बाबतीतच अभ्यासायचे आहेत. पहिलं घन म्हणजे क्यूब. त्याचं घनफळ जर आपल्याला काढायचं असेल, आता घनफळ म्हणजे काय, तर थोडक्यात व्हॉल्यूम. घनफळ म्हणजे व्हॉल्यूम. आपल्याला धारकता काढायला आपण एककाचा अभ्यास केलेला आहे बघा याच्यापूर्वी. आता घनाचं घनफळ आपल्याला माहितीये, घनाच्या सर्व बाजू समान असतात म्हणून बाजूचा घन हे घनाच्या घनफळाचं सूत्र आहे. दुसरं इष्टिकाचिती. इष्टिकाचितीचं घनफळ, त्याला 3 बाजू त्याच्यात म्हणजे लांबी, रुंदी आणि उंची आहे म्हणून लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, कंसात मी लिहिते L गुणिले B गुणिले H, LBH, आणि इथे L क्यूब. समजलं. आता वृत्तचिती. वृत्तचितीचं घनफळ 2πr²h आणि शंकू. शंकूचं घनफळ जर काढायचं झालं तर, सॉरी, याचं πr²h फक्त. 2πr². वृत्तचितीचं घनफळ जे आहे त्याच्यामध्ये 2 नाही, πr²h. मला ते शंकूच्या घनफळाच्या वेळेला क्लिअर आठवलं. कसं, तर एका वृत्तचितीमध्ये 3 शंकू होतात साधारणतः, म्हणून 3 पैकी 1 भाग हा शंकूचं घनफळ असतं, म्हणून 1/3 πr²h, πr²h. कसं पाहायचंय उदाहरण, हे काय वृत्तचिती आहे. जर आपण असा विचार केला, समजण्यासाठी, हा हे बरोबर इथे आहे असं, एक मिनिट, हा एक शंकू, हा एक शंकू आणि हा एक शंकू. एका वृत्तचितीत 3 शंकू असतात, म्हणजेच काय आपण समजायचं, घनफळ काढत असताना वृत्तचितीच्या घनफळाच्या 3 भागापैकी 1 हा आपला शंकू असतो. समजलं. आता राहिलं काय, गोल. गोलाचं घनफळ हे 4/3 πr घन. एकदा खात्री करते, बरोबर आहे, 4/3 πr घन. समजले सूत्र. ठीक आहे, याच्यावरची उदाहरण आपण उद्या घेऊ आणि काही ट्रिक्स पण पाहू.